हॅलो गाईज, कसं असतो तुम्ही? तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज आहे उद्या माझा बर्थडे. तर गाईज आज आम्ही कपडे आणल्यात. तर गाईज मी तुम्हाला ते उद्याच दाखवीन. तर गाईज आत्ता माझा भाऊ काय करतो तुम्ही बघा. आधी ह्या खुर्ची माझा आत्ता भाऊ बसलेला. तर गाईज उठला आणि तो त्या घरात गेला आणि इकडं आल्यावर असं काहीतरी आवाज आला, असं नाही का? तर गाईज कसं काय आला, काही कोणालाच नाही, काय नाही, असा आवाज आला. असा आवाज आला, पण ते कोणालाच नाही माहिती कसं काय आला. आणि ते कोणी मागं केलंच नव्हतं. हे तर मी तर म्हणतोय हे परत कधी हवाच नाही. तर गाईच असलं काय आपली तर हाय देव बी आहे, बघू शकता लय देव आहे. तर काय आपल्याला काही टेन्शन नाही. इथं बोत असलं तरी इथं काय येऊ शकत नाही, आपल्याला काहीच करू नाही शकत. त्या बुताला काय नाही केलं तर ते बी आपल्याला कशाला काय करेल. मी तर रेड झालेला आहे. तर काय आत्ता झाली संध्याकाळ, माझा आत्ता आहे बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. तर काय तुम्ही बघू शकता. आता त्या घरात जाऊन मी तुम्हाला काय कोण कोण आले आणि कसली कसली तयारी ते मी दाखवते तुम्हाला. तर काय जे चॅनल नवीन आहे त्याने प्लीज सबस्क्राईब करा प्लीज. मध्ये ठेवलंय ते जरा आता मी आता बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. आता काय आज माईक आणायला नाही जमणार, काहीतरी ते दुकान बंद झालं आणि आता उद्या आणणार आहे माईक. तर काहीच आता आम्ही जेवतोय. हे बघू शकता पनीरची भाजी केलीत मम्मीने खायला. हे बघू शकता चपात्या. तुम्हाला डायरेक्ट जेवल्या भेटतो. गाईज मी घरी आलेला आहे. तर गाईज मी शाळेत गेलतो. तर गाईज मी आता आणलेला आहे माईक. तर गाईज हे बघू शकता. तर गाईज हे माईक लावल्यावर बघू कसा आवाज येतोय. तर गाईज आत्ता कसा आवाज येतो तुम्हाला तर कळत असेल. तर गाईज मी फटाफट माईक लावून भेटतो. बॉक्सिंग चालू आहे. तर गाईज मी तसं आत्ता पहिलं कसं बोलतो आता बघू शकता क्लिअर आवाज येत असेल तुम्हाला. तर गाईज ह्यो मला 180ला भेटलेला आहे माईक. तर गाईज चांगली किमतीत भेटलेला आहे माईक. गाईज आपण यांनी थोड्या वेळ व्हिडिओ बनवू ह्या माईकने. तर गाईज बघू कशी चांगली याचा आवाज येतो आणि कशी क्लिअरिटी होती. तर गाईज फटाफट आपण यांनी थोड्या वेळ ब्लॉग बनवू. तर जाऊ आता आपण बाहेर. तर गाईज माझा क्लास आहे आत्ता 4 वाजता. तर सॉरी 6 वाजता क्लास आहे. तर गाईज फटाफट आत्ता वाजले आहे 5, 1 तास राहिलेला आहे आपल्या क्लाससाठी. तर गाईज फटाफट चहा बी पिऊ. आणि मी किचनमध्ये आलतो गाईज, बघतोय तर लाईट बंद केलेला आहे. तर गाईज लाईट चालू केलेली आहे. तर गाईज आत्ता 5 वाजले. तर चहा थोड्या वेळाने पिऊ आपण. त्याचं काय नाही तर डायरेक्ट क्लासवरून आलो पिऊ, नाही तर आज जमणारच नाही माझ्यानी चहा प्यायला. तर गाईज आत्ता 6 वाजता जायची, मी 8 वाजता येणार ना क्लासवरून. तर गाईज प्लीज तुम्ही लवकर चॅनल नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला बिलकुल बी विसरू नका गाईज. गाईज लय मेहनत लागते ब्लॉग बनवायला. तर गाईज ह्यो मला 180ला पडला आहे माईक. तर गाईज प्लीज एक सबस्क्राईब करा प्लीज, एक सबस्क्राईब आणि लाईक बी करा. तर गाईज मी तुम्हाला डायरेक्ट क्लासवरून आल्या भेटतो. गाईज थोड्या वेळानंतर क्लासला जायचंच आहे. तर त्याच्या आधी आपण फटाफट बनवू चहा. तर गाईज आत्ता फ्रीजमध्ये ठेवलेला आहे दूध. आता गाईज बिस्किटची कमी नाही, आता बड्डेला भेटले म्हणले आपल्याला. तर गाईज फटाफट आपण आत्ता बघू. एक लय मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर गाईज चहा पत्तीच संपली, आता काय करावा. तर गाईज आत्ता तर चहापत्ती संपलेला आहे, आपल्या चहा प्यायचं कॅन्सल झालेलं आहे. तर गाईज आता एवढं पाणी परत टाकायला लागन. आता काय करू शकतो गाईज आपण, अजिबातच नव्हतं आज चहा प्यायचं. तर गाईज म्हणून संपलं. आता गाईज फटाफट दूध ठेवतो. आता डायरेक्ट क्लासवरून आल्यावर भेटतो. आल्या बसलो जेवायला. तर गाईज बघू शकता आज केली आहे पनीरची भाजी. मी तुम्हाला जेवण भेटतो गाईज. आत्ता माईक नाही घातला कारण की तो मम्मीने ठेवून दिला आहे. तर डायरेक्ट उद्या सकाळी जाणार. गाईज मी तर आता जेवलेला आहे. तर गाईज आता हे बघू शकता माझा भाऊ करतोय आता अभ्यास. हे बघू शकता तुम्ही काय रीडिंग करतोय काय माहित. तर गाईज माझ्या भावाची एक्झाम चालू आहे म्हणून त्याचा अभ्यास चालू आहे. फायनल एक्झाम आहे उद्या. तर गाईज आजच्या ब्लॉग आपण इथंच एंड करू. तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय.